ऐतिहासिक एल्फिन्स्टन ब्रिज कालपासून बंद करण्यात आला आहे, तोडला जाणार आहे, नव्याने बांधणार आहेत. मात्र या ब्रिज जरी तोडत असले त्यामुळे ज्या बाधित होत आहेत त्या ऐतिहासिक चाळी इमारती देखील आता या ठिकाणी बाधित झाल्यामुळे त्या देखील तोडल्या जाणार आहेत. मात्र ही आपण चाळ बघतोय, ही चाळ बाबूभैया जे कॅरेक्टर जगप्रसिद्ध झालं, आजही त्या कॅरेक्टरची मोहिनी सर्वांवरच आहे. त्या फिर हेराफेरी या चित्रपटासाठी जी चाळ वापरण्यात आली, ज्या ठिकाणी हे चित्रपट शूट झाला ती ही चाळ. मात्र आता ही चाळ देखील बाधित झालेली आहे आणि ती देखील आता रिडेव्हलपमेंटला जाणार आहे. एक आठवणी आहेत, अक्षय कुमार असेल, सुनील शेट्टी असतील, परेश रावल, जो बाबूभैया जे कॅरेक्टर आहे जिथून जे प्रसिद्ध झालं ते कॅरेक्टर या ठिकाणी जरी आता ही इमारत जरी पाडत असले, ही चाळ जरी पाडत असले तरी देखील ते कॅरेक्टर आजही लोकांच्या मनावर मोहिनी करत आहे. आजही जर हे पाहिलं तर हे आपण हे बघतो की बाबूभैया इकडून जे काही चित्रपट ज्या काही डायलॉग्स असतील, जो अजरामर झालेला चित्रपट आजही लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवतो आहे. गेली कित्येक वर्षांपासून 2006 साली चित्रपट रिलीज झाला. मात्र आता या आठवणी राहिल्या आहेत. मात्र आता या ब्रिज पाडला जाणार आहे, त्यामुळे इमारत देखील बाधित होते. त्यामुळे आता या ठिकाणी ही चाळ आहे ती चाळ देखील आता तोडली जाणार आहे, नव्याने बांधली जाणार आहे. मात्र या आठवणी आहेत. आपल्यासोबत काही इथले स्थानिक आहेत. काका, अजरामर चाळ आहे, खरं तर बाबूभैयासारखं कॅरेक्टर इथून समोर आलं आहे, अनेकांच्या आजही लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. काय आठवणी आहेत? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आठवणी म्हणजे कसं आहे की आम्हाला ही चाळ म्हणजे आम्हाला याचा गर्व आहे. चाळ नुसती चाळच नाही, आमची बैठी चाळ पण आहे. आणि बैठी चाळाने आमचे इथले ज्येष्ठ, माझ्यापेक्षा ज्येष्ठ जे होते, आम्हाला त्यांचा गर्व आहे की त्यांनी हा ऐतिहासिक ठेवा आत्तापर्यंत जतन करून ठेवला. त्यांच्यानंतर आम्ही आहोत, आमच्यानंतर आमची मुलं आहोत. अजूनही म्हणजे कोणाच्या घरामध्ये वाईट घटना घडो, चांगली घटना घडो, त्यावेळेस फक्त असं नसते की बाबा त्या चांगल्या घटनेलाच जायचं, वाईट घटनेला इथे रात्रभर लोक थांबतात. त्यांचे पाहुणे यायच्या आधी इथे आमची 100 लोक असतात. ह्या आमच्या जुन्या आठवणी आहेत. आता हे जे सूरज बिल्डिंग आहे, ज्या शूटिंग्स होतात ह्या कसं आहे की त्यांना आमचं लोकेशन, जे जुनं लोकेशन, ज्यावेळेस काय जर मराठी पिक्चरमध्ये वगैरे आपण बघितलं, जुनं लोकेशन त्यांना आवडते, म्हणून त्या लोकांना इथे शूटिंग करायला मिळते. आणि ही आमची एक ऐतिहासिक ठेवा आमचा असतो की अरे बाबा, आमच्याकडे फिर हेराफेरीची शूटिंग झाली. शिकार आठवणी त्या फिर हेराफेरी चित्रपटाच्या काय? फिर हेराफेरीच्या आठवणी अशा आहेत की आता आमच्याकडे ह्या 2 रूम घेतल्या होत्या. ही बघा, ती सफेद झाळीवाली आणि ही बाजूची. त्या झाळीवाल्या रूममध्ये जॉनी लिव्हर आणि राहायला होते. आणि ह्या रूममध्ये 3 हिरो, सुनील शेट्टी, परत आपला अक्षय कुमार आणि परेश रावल, या 3 ह्याच्यामध्ये. इथे पूर्ण त्यांचं जाणं येणं होतं. इथे नळ बांधला होता, एक नळ होता. इथे शाळा होती, ही म्युन्सिपाल्टीची शाळा होती. तर ह्याच्यामधल्या आठवणी अशा आहेत की ॲक्च्युली बघायला गेलं तर जे नडियादवाले आहेत, ह्या पिक्चरच्या शूटिंगच्या वेळेलाच बोलले की माझा हा पिक्चर आहे. म्हणजे जी शूटिंग चालू असताना जी लोकांनी दाद दिली, कारण त्यावेळेस आम्हीच परवानगी दिली होती आणि त्यांनी आम्हाला स्वतंत्र सांगितलं होतं की पब्लिकला, जनतेला, कोणालाही आतमध्ये येण्यापासून थांबवू नका. शूटिंगच्या वेळेस जो रिझल्ट मला मिळेल तोच माझा सुपरहिट पिक्चर असेल. आणि तीच त्यांनी आम्हाला सांगितलं की हा माझा पिक्चर सुपरहिट झाला. कारण इथे जे लोकेशन त्यांनी जे शूट केले आहेत, जसं कपडे वाळत घालताना, जसं ते हा बघा, हा इथे वरती जरा आहे बघा, ते वरती दिसतंय गच्ची, तिथे जे ड्रग्सचं डील करतात 3 जणं, ड्रग्सचं, हे 3 करोड का ड्रग आहे, ते 3 करोडच्या ड्रगचं डील तिथे झालं आहे. परत इथे जे आहे यांचं इथे कपडे वगैरे वाळत, मेरी पाळी आहे, मेरी पाळी आहे, ती इथे झाली ह्या रूममध्ये. आणि म्हणजे त्यांची भांडणं ते असे बघतात वगैरे. आणि इथे जे आहे हे बघा, जरा इथे घ्या ना, ही बघा, या इथे मोरी बांधली होती. आणि त्याच्यामध्ये एक सीन आहे बघा, हंडा आणि झाडूची मारामारी. सुनील शेट्टी आणि अक्षय कुमार हे झाडूची मारामारी करतात आणि तिथे वरती परेश रावल उभे असतात. आणि इथून ते हंडा मारतात सुनील शेट्टी, तो जाऊन परेश रावलच्या डोक्याला लागतो, तो आहे. त्याच्यानंतर एक उंचसारखा एक धिप्पाड आणि एक निग्रो असतो, ते इथे दरवाजाजवळ, त्याला खाली विटायला, म्हणजे आम्हाला बघायला मिळालं, अरे आपण पिक्चरमध्ये, बाप रे क्या हाईट आहे इसकी.
पण आपल्याला काय माहिती त्याच्या खाली काय लावलं आहे ते. त्याला एवढ्या एवढ्या विटा लावलेल्या, त्या विटावरती फळी ठेवली आणि त्याला वरती उभा केला आणि तो त्या वरच्या विंगेतनं बोलतो, हे घर में कोई है क्या. म्हणजे काही काही नवीन गोष्टी पण आमच्या लोकांना बघायला मिळाल्या. किती वर्षाचे होते तुम्ही तेव्हा? आता 2006, आता माझं 62 चालू आहे. कमी करा ना, गणितात कच्चा आहे मी. गणितात कच्चा आहे, गणित माझं चांगलं नाही आहे, ह्यांना पण विचारा. तुम्ही सर्वजण होता? 42 वर्षाचे असतात आहेत. अच्छा. हां, तुम्ही किती वर्षाचे होते? आता मला 55 वर्ष आली. मी म्हणजे 7-8 वर्षापासून इथे आहे, म्हणजे जन्माच्या 7 म्हणजे तेव्हा 8 वर्षाचं मी. हा, आमचा जन्म अलिबागचा होता, पण वडिलांनी म्हणजे वयाच्या 7व्या वर्षी इकडे आले मुंबईत आम्ही. तेव्हापासून मग आता माझं वय 55 आहे. म्हणजे विचार करा, म्हणजे मी आता 43 वर्ष या जागेमध्ये आहे. आपण हे बघितलं तर या आठवणी जागा करत होते काका. कुठे काय घडलं, कसं घडलं, या आठवणी आहेत. जरी इमारत जरी आता पुनर्वसनासाठी जात असली तरी या आठवणी, बाबू भैयाचं कॅरेक्टर असेल, सर्व काही आजही लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवतं आहे, मोहिनी करून टाकलेलं आहे. आणि त्यामुळे ब्रिज पाडतो आहे, त्यामुळे बाधित या इमारती आहेत, त्यामुळे पुनर्वसन होतं आहे. मात्र अजरामर कॅरेक्टर, इथे झालेले शूटिंग्स, फिर हेराफेरीचं शूटिंग्स असेल आणि इतर चित्रपटांचं असेल, हे आजही लोकांच्या मनात आहेत. आणि आजही या आठवणी आहेत, त्या आठवणी आजही त्यांच्या मनात तेवढ्याच ताज्या आहेत ज्या सुरुवातीला होत्या. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण सर, गिरीश कांबळे, साम TV, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.